22 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येमधील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अशा तिघांनीच लोकार्पणाला जाण्याऐवजी सोहळ्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। केवळ तिघांऐवजीच संपूर्ण मंत्रिमंडळासह आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे। आपण पाहतो त्यामुळे आता 22 जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूया। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण आम्हाला आहे। या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, फडणवीस, अजित पवार न होता संपूर्ण मंत्रिमंडळ सोहळ्याचे साक्षीदार व्हावेत। त्यामुळे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांना घेऊन श्रीरामांचं दर्शन घेणार आहोत। त्यामुळे अयोध्या दर्शन आम्ही कधी घेणार त्या संदर्भातली तारीख आणि वेळ आपण लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। आवेश, आपण पाहतो आता ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे ट्विट आलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच श्रीकांत, आपल्याला माहिती आहे की 22 तारखेला मोठा कार्यक्रम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे जे मान्यवर तसे राजकीय अयोध्येत असणार आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे तिन्ही मंत्री आणि आमदार, खासदार हे सर्व मंत्रिमंडळच अयोध्येला जाऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण निर्मिती सुद्धा तशा मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि जे पक्षाचे कार्यकर्ते, आमदार, खासदार आहेत ते ट्रेननं पण अयोध्येला जाऊ शकतील, अशा तऱ्हेची प्लॅनिंग सध्या राज्य सरकार करत आहे श्रीकांत। निश्चितच, त्यामुळे आता लवकरच या दौऱ्याची तारीख आणि वेळ ठरवली जाणार असल्याचंही कळतंय। धन्यवाद आवेश या सविस्तर माहितीसाठी।